श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची पूजा ही अत्यंत पवित्र मानली जाते। त्यातही रुद्राभिषेक हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वात प्रभावी आणि श्रेष्ठ विधी मानला जातो। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर अनेक मोठे फायदे होतात। तर हे रुद्राभिषेक कोणी करू शकतं? तर स्त्री किंवा पुरुष किंवा घरातील मुलं मुली कोणीही हे रुद्राभिषेक करू शकतात। श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक केल्याने आपल्याला काय मिळतं? तर रुद्राभिषेक केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, जसे की दारिद्र्यामधून आपल्याला मुक्ती मिळते। श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि आर्थिक परिस्थिती आपली स्थैर्य होते। त्याचबरोबर व्यापार, नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग आपले मोकळे होतात। कर्जमुक्ती, जर तुम्ही कर्जाच्या समस्येवर त्रस्त असाल तर मधाने किंवा उसाच्या रसाने केलेला अभिषेक कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी ठरतो। रुद्राभिषेक केल्याने कौटुंबिक कलह मिटतात, घरात सुख शांती नांदते आणि कौटुंबिक नातेसंबंधातील वाद किंवा दुरावा संपतो। घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते। आजारापासून सुटका मिळते। कुशलोदक, कुशा नावाच्या गवताचे पाणी किंवा शुद्ध तुपाने अभिषेक केल्याने जुनाट किंवा गंभीर आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते। अकाल मृत्यू संपते। रुद्राभिषेकातील मंत्रोच्चारामुळे आरोग्याचे रक्षण होते आणि अपघाती किंवा अकाल मृत्यूचे भय टळते। ऊर्जा आणि उत्साह मिळतो। हा विधी केल्याने शरीरात नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या निर्माण होते। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करावा। आपल्या सर्व अडचणी आणि सर्व रोगांवरती हा एकमेव प्रभावी असा उपाय आहे। त्याचबरोबर आपले ग्रहदोष किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते सुद्धा या रुद्राभिषेकाने त्याचं निवारण होतं। संतती प्राप्ती किंवा विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी देखील वेगवेगळ्या द्रव्यांनी जसे उसाचा रस, तीर्थ, तूप याने देखील रुद्राभिषेक केला जातो। आपल्या जीवनातील कोणत्याही समस्या, कोणतेही संकट, त्या सगळ्यावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे श्रावण महिन्यातला रुद्राभिषेक। त्यामुळे श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने घरामध्ये रुद्राभिषेक करावा। तर घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा, कोणते स्तोत्र, कोणते मंत्र म्हणावे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर। कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा। आता रुद्राभिषेक घरच्या घरी करायचा म्हटल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला पिंड लागणार आहे घरामध्ये। आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड तर असतेच, पण कुणाकडे जर नसेल तर घरामध्ये पिंड असणे हे खूप महत्त्वाचं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी। रुद्राभिषेक करण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर पांढरे कपडे घालून आपल्याला या सेवेसाठी बसायचं आहे। चौरंग घ्यायचा आहे, चौरंगावरती देखील आपल्याला पांढरं कापड अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावरती भगवान शंकराची पिंड आपल्याला ठेवायची आहे। एक पात्र घ्या, त्या पात्रावरती भगवान शंकरांची पिंड ठेवा आणि जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती ठेवून त्याखाली पिंड ठेवा। या सेवेसाठी गळती खूप फायद्याची ठरते, कारण की ही सेवा करायला आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात। तर सगळ्यात आधी आपण सेवा बघूया काय करायची। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे। प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक मंत्र म्हणत असताना आपल्याला अभिषेक करायचा आहे। आपला अभिषेक थांबवायचा नाही, म्हणजेच आपण जे पिंडीवर तीर्थ अर्पण करणार आहोत, शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अर्पण करत राहायचं आहे। पिंडीवर आपल्याला अभिषेक सतत करत राहायचा आहे आणि त्याचबरोबर हे मंत्र स्तोत्र देखील म्हणायचे आहेत। तर सगळ्यात पहिला स्तोत्र कुठला म्हणायचा? तर श्री स्वामी स्तवन हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा म्हणायचं आहे। त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ जप 1 माळ म्हणायचा आहे। त्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा। चौथ्या नंबरची सेवा आहे राम रक्षा पूर्ण आपल्याला म्हणायची आहे। ही सगळी सेवा मी वरती स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देईन, तुम्ही नोट करून घ्या। 5वी सेवा आहे गायत्री मंत्र। गायत्री मंत्र आपल्याला 24 वेळा म्हणायचा आहे। 6वी सेवा आहे रुद्र गायत्री मंत्र। रुद्र गायत्री मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। 7वी सेवा आहे महामृत्युंजय मंत्र, हे आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे। त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र झाल्यानंतर गुह्यती गुह्य प्रार्थना ही 1 वेळा म्हणायची आहे। 8वी सेवा आपल्याला करायची आहे पंचप्रणव महामृत्युंजय मंत्र, हे 5 वेळा म्हणायचं आहे। संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। 10वी सेवा आहे अमृत संजीवनी मंत्र 3 वेळा।
11वी सेवा आहे शिव महिम्न, मराठी किंवा संस्कृत कोणतंही तुम्ही म्हणू शकता, ते 1 वेळा म्हणायचं आहे. 12वी सेवा करायची आहे रुद्र. रुद्र तुम्हाला मराठी किंवा संस्कृत म्हणायचं आहे 1 किंवा 11 वेळा. शिव कवच म्हणायचं आहे 1 वेळा. त्यानंतर पुढची सेवा आहे श्री सूक्त 1 वेळा, पुरुष सूक्त 1 वेळा. 16वी सेवा आहे महामृत्युंजय कवच, हे 1 वेळा म्हणायचं आहे. 17वी सेवा आहे दीर्घदायू महामृत्युंजय कवच. 18वी सेवा आहे श्री काल भैरवाष्टक. 19वी सेवा आहे शिव नामावली. शिव नामावलीने 108 वेळा बेल अर्पण आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे. 108 बेलपत्र नसतील तर एकच बेलपत्र हातात धरायचा आणि प्रत्येक नावाने पिंडीवर तो ठेवायचा, परत उचलायचा, परत दुसरं नाव घेऊन परत ठेवायचा, परत उचलायचा. अशा प्रकारे तुम्ही 108 वेळा बेल अर्पण करून शिवनामावली म्हणायची आहे. तर ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे अभिषेक करत करत. सगळ्यात शेवटी आपल्याला 20वी सेवा करायची आहे ती प्रार्थना. आता प्रार्थना कोणती म्हणायची आहे? ही प्रार्थना म्हणत असताना फक्त हात जोडायचे आहेत, अभिषेक करायचा नाही. अभिषेक करायचं थांबवायचं आणि प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करायची आहे ती अशी की शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती शिव शंकर शंभो, असं आपल्याला 11 वेळा प्रार्थना करायची आहे. यावेळी तुमचं हे रुद्र पठण जे आहे, रुद्राभिषेकाची जी सेवा आहे, रुद्र सेवा जी आहे पूर्ण होते. तर ही सगळी सेवा आपल्याला एकाच बैठकीत करायची आहे. आता ही सगळी जी काही सेवा आहे मी वरती तुम्हाला स्क्रीनवर लिहून देईन, तुम्ही एका कागदावर लिहून घ्या आणि मग त्या पद्धतीने ही सेवा करा. आता एवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला कुठे मिळणार? तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे सगळे स्तोत्र मंत्र आहेत. जर नसतील एखादे मंत्र स्तोत्र तर तुम्ही गुगलवर सर्च करून ते मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही वाचन करून अभिषेक करा. तर ही झाली आपली सेवा. यानंतर काय करायचं आहे? सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. भगवान शंकराची आरती करायची आहे. धूप दीप त्यांना दाखवायचा आहे. त्यांना नैवेद्य दाखवा, खडी साखरेचा, तुम्हाला फळांचा वगैरे, तुम्हाला जसा नैवेद्य दाखवायचा आहे तसा त्यांना नैवेद्य दाखवा, त्यांची आरती करा. आता त्यानंतर काय करायचं आहे? आता जे तीर्थ तयार झालेलं आहे, आता आपण म्हटलेल्या प्रत्येक स्तोत्राची मंत्राची ताकद ऊर्जा त्या तीर्थामध्ये सामावलेली आहे. तर भरपूर प्रभावशाली असे हे तीर्थ तयार झालेले आहे. खूप शक्ती, खूप ताकद आणि भगवान शंकरांची ऊर्जा त्यामध्ये सामावलेली आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद तो आहे. तर हे तीर्थ आपण घरामध्ये सर्वांनी प्राशन करायचं. ते तीर्थ इतरत्र कुठेच टाकायचं नाही. त्या आपल्या घरातल्या सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं आहे. मुख्यतः घरामध्ये जर कोणी व्यसन करत असतील तर त्या व्यसनी व्यक्तींना हा तीर्थ रोज द्यावा. त्यांच्यामध्ये नक्कीच फरक पडतो. जर घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांना देखील हा तीर्थ तुम्ही देऊ शकता. रोज हे तीर्थ द्यायचे. हा तीर्थ तुम्ही घरामध्ये एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि आजारी व्यसनी व्यक्तींना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता. महिनाभर ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि आजारी व्यसनी व्यक्तींना हे तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे. 100% तुम्हाला यामध्ये फरक दिसून येणारच. तुम्हाला या तीर्थाची अनुभूतीही येणारच. आता हा जर रुद्राभिषेक तुम्हाला रोज करायचा असेल पूर्ण श्रावण महिना तर तुम्ही रोज देखील करू शकता. फक्त तुम्हाला सोमवारी करायचं असेल तर हे 4 सोमवार श्रावणातले तुम्ही 4 सोमवार ही सेवा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला महिनाभर करायचं असेल तर तुम्ही महिनाभर करू शकता आणि फक्त सोमवारी तुम्हाला ही सेवा करायची असेल तर फक्त सोमवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. जर आपल्याला पूर्ण महिनाभर ही सेवा जमली नाही तर भगवान शंकराचा हा महिना तर आवडता आहे, त्यातल्या त्यात सोमवार हा भगवान शंकरांना हा वार प्रिय आहे. तर सोमवारी तुम्ही आवर्जून ही सेवा करा. प्रत्येक सोमवारी ही सेवा करा. आणि तुमच्या काही अडचणी असतील, विवाह संबंधित, संतती संबंधित काही अडचणी असतील, व्यापार नोकरी संबंधित, तर तुम्ही संकल्प घ्या आणि संकल्प घेऊन ही सेवा करा आणि मग ते तीर्थ तुम्ही प्राशन करा. किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हे तीर्थ थोडेफार शिंपडू शकता तिथे, जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तर अशा पद्धतीने या तीर्थाचा खूप महत्त्व आहे. या तीर्थाची खूप महती आहे. रुद्राभिषेक हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ही सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. एकदा का होईना आपल्या हातून ही सेवा घडली पाहिजे. ही सेवा करून बघा, खूप समाधान वाटतं.
मनाला खूप शांती वाटते आणि घरामध्येही खूप छान वातावरण निर्माण होतं. तर या सेवेचे काही असे नियम नाहीत. आता श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज तर पूर्णपणे बंद असतं, तर नॉनव्हेजच खायचं नाही, हा एवढाच एक नियम आहे या सेवेचा. ही सेवा करत असताना मध्येच उठायचं नाही, ही सेवा मध्येच सोडायची नाही. सेवा करत असताना आसन घेऊन तुम्हाला सेवेसाठी बसायचं आहे. एका बैठकीत ही सेवा पूर्ण करायची आहे. त्यामुळे मी म्हणते की गळती जर असेल तुमच्याकडे तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करता येईल. जर गळती नसेल तर घरातील 2 व्यक्ती तुम्ही सेवेसाठी बसू शकता. एक मंत्र स्तोत्र म्हणू शकतो आणि दुसरा पिंडीवरती अभिषेक करू शकतो. तर अशा पद्धतीने 2 व्यक्ती देखील ही सेवा करू शकतात. तर अशा पद्धतीने रुद्राभिषेक तुम्ही घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता. तुमचे आणखीन काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही ते विचारा. नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मी देईन. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा नवनवीन माहिती स्वामींच्या सेवेबद्दल, प्रत्येक सणावाराबद्दल आपल्या व्हिडिओवर येत असतात. तर तुम्हालाही सण उत्सव घरामध्ये पूजा पाठ करण्यासाठी आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ श्रावण, सगळ्यांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा.